श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत करते. स्वामी म्हणतात, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही नवनवीन अनुभव, नवीन नवीन स्वामींची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर स्वामी म्हणतात, जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे. तो तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुरागमनात करेल. आगामी शनिवार व रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलेल. अशा भरपूर आशीर्वादांसह वर्षाव करण्याची तयारी करा. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची 3 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्ही गमावलेल्या सर्व गोष्टी मी पुनर्संचयित करेन आणि तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली संसाधने प्रदान करेन. माझ्या प्रिय मुला, देव तुझ्यासाठी सर्व गोष्टी फिरवत आहेत. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल. आता मी तुमचे जीवन गंभीरपणे बदलण्यासाठी काम करत आहे. तू तुझी काळजी सोडून दिल्यास मी तुझे अंतःकरण अव्यक्त आनंदाने भरून टाकेन. मी तुम्हाला टंचाईच्या ठिकाणाहून विपुलतेच्या ठिकाणी घेऊन जात आहे. देवाने तुमच्यासाठी तयार केलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय खुले ठेवा. विश्वासू राहा आणि तो चमत्कारिक मार्गांनी तुमचे जीवन कसे बदलतो ते पहा. हा महिना अमर्याद प्रेम, विलक्षण चमत्कार आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत पुनर्संचयित होऊ द्या. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींची नामावली सुरू होत आहे, जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. देव आपल्याला अशा भविष्याची कल्पना करण्याची आज्ञा देतो ज्यामध्ये आपले संकट, शंका, चिंता आणि दुःख हे उगवत्या सूर्याच्या निमंत्रणित मिठीत हिमकणाप्रमाणे नाहीसे होतात. तुमचे संपूर्ण अस्तित्व माझ्या शांतता, स्नेह, वाढ आणि कृपेच्या अमर्याद अर्पणांनी काठोकाठ भरलेल्या पवित्र पात्रात बदलते. माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर शेवटपर्यंत ऐक. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. स्वामी तुझ्या हाकेला धावून येईल. तुझ्याही भाग्यात चमत्कार होतील. जर ही एक कथा ऐकलीस, ही कथा शेवटपर्यंत ऐक. तुझ्याही भाग्यात चमत्कार होतील. एकेकाळी एक मुलगा होता. त्याचं नाव धवल होतं. तो शहरात राहत होता. तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप निराश होता. त्याच्या निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आपल्या आयुष्यात काहीच करू शकला नव्हता. त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काहीही करत नाहीस. तू काहीतरी केलं पाहिजेच, पण तू घरीच बसला आहेस. मित्रांमध्येही त्याची अनेकदा चेष्टा होत असे. तो कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे, तू काय करतोस? हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची. तो काहीच करत नव्हता. हळूहळू त्याने नातेवाईकांशी संपर्क कमी केला आणि लोकांना भेटणे देखील बंद केले. ते बहुतेक आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझं वाटू लागलं. कधी कधी त्याला वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरण बरे. एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता. तेव्हा त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटावर उपदेश करणारा दिसला. तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला. उपदेशक सांगत होते, दुःख हे शिक्षकासारखे असते, जो आपल्याला जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकता. हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडूही शकता. असा उपदेश गुरुजी करत होते. धवल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते, पण शिक्षकांचे हे शब्द त्यांना आवडले नाही. ते उभे राहिले आणि म्हणाले, बाळा, तुझे दुःख काय आहे यावर
धवल, ते आपली सर्व व्यथा, माझ्या दुःखावर काही उपाय आहे का? हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले, तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल. मी तुझी समस्या नक्कीच सोडवीन. असे बोलून ते शिक्षक तिथून निघून गेले. धवलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का? मी ज्या वेदनातून जात आहे, जो त्रास मला होत आहे, आई वडीलच समजत नाहीत तर शिक्षक कसे समजणार? त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन धवल यांनी निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू. धवल यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्याला यश मिळत नव्हते. पण तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली. एक मोठा व्यापारी बनला. आता धवलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे, त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते. आता त्याचे घरातील लोकसुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सल्ला दिला की जेव्हा तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुमच्याकडून पैसे घेईल. आणि हे सर्व ऐकून धवलच्या या सगळ्यांची खूप लवकर गरज होती. त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता. त्याचा बराचसा वेळ या गोष्टी मिळवण्यात गेला. त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला. मोठे कर्ज घेऊ लागला. मित्रांकडून पैसे उकळून आणि जास्त नफा कमवण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला. इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून धमकावून त्यांची फसवणूक केली. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे. त्या पद्धतींनी तो जास्त पैसे कमवत होता. पण त्याला रात्री झोप येत नव्हती. तो घुसमटत राहत होता. सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता. एके दिवशी सबल त्यांच्या गाडीने कुठेतरी जात होते. तेव्हा वाटेत त्यांना एका धर्मोपदेशकाचा आश्रम दिसला. तो थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला, संत, तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते. मी खूप दुःखी आहे की मला झोप येत नाही, मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे धवलने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या. गुरु म्हणाले, जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटायला आलास तेव्हाही तुला काही वेदना होत होत्या. त्या दुःखातून तू काय शिकलास? धवल म्हणाले की फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुला काही वेदना होत होत्या तेव्हा दुःखातून कितीही अडचणी आल्या, कितीही निराशा आली, मन कितीही निराश झाले, आता काहीही होणार नाही असे वाटले तरी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवला की सर्व गोष्टी शक्य होतात. मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल. लोक फक्त यशस्वी लोकांचाच आदर करतात. कोणी कितीही चांगले असले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमीच ओझेच राहतात. हे सर्व ऐकून धर्मोपदेशक हसले आणि म्हणाले, तुम्हाला ते मिळणे हे खरे दुःख नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असले तेव्हा माझ्याकडे या, मी ते दूर करीन. निघताना धवलने सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक घडा गुरूंसमोर आणला. घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काही उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून गाडून टाका. धवलने तो घडा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि निघून गेला. काही दिवस व्यवसायात चांगली बरकत होती. चांगला चाललेला होता. परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्याची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता. परंतु तो निश्चिंत होता, कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्रांकडून घेतले होते. त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील, पण काही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली. कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून दूर गेले. त्याच्यासोबत
राहण्याचीही त्याच्या मित्रांना लाज वाटू लागली. त्याच्यापासून दूर पळू लागले होते. त्याचे कुटुंबीय त्याची मोजणी करू लागले होते. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही. त्याने वडिलांकडे मदत मागितली असता वडिलांनी सांगितले की माझ्याकडे थोडी मालमत्ता आहे, ती मी तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ? ही संपत्ती आमची शेवटचा उपाय आहे. धवल यांनी खूप धवल म्हणाले की आधी तुम्ही तुमच्या दुःखातून काय शिकलात ते मला सांगा. धवल म्हणाले की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसे येतात ती आपल्या यशामुळे येतात. आपल्या आयुष्यात दुःख नाही असे तुम्ही म्हणतात, मग खरे दुःख काय आहे गुरुजी? गुरुजी म्हणाले मी आधी तुम्ही तुमच्या दुःखातून काय शिकलात ते मला सांगा. धवल म्हणाले की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसे येतात ती आपल्या यशामुळे येतात आणि प्रगतीमुळे, आणि मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्यासोबतच असतात, खंबीरपणे उभे राहतात, ते चांगल्या काळात आमचा फायदा घेतील आणि वाईट काळात आम्हाला सोडून देतील. फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण अशी माणसे फार कमी असतात, पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे कौतुक करायला हवे, त्यांचा अपमान होता कामा नये. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचा अपमान होता कामा नये. कधीही कोणाच्याही विरोधात षडयंत्र करू नये. आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करा आणि कधीही लोभी होऊ नका. आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर धवल डोळ्यात अश्रू घेऊन गुरुजींसमोर येऊन ढसाढसा रडला आणि त्यांनी धवलला सल्ला दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच माझ्याकडे ये. धवल यांनी आपल्या शिक्षकांचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून निघून गेले. त्या पैशातून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता. पूर्ण समर्पणाने आणि मोठ्या आशेने तो व्यापारी बनला. त्याचे जीवन सुखसोयींनी भरलेले होते. पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येत राहिले. त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूप दुःख आले, कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले. सबलचे आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते. ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले. धवलचे आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेले. जिथे अंतिम संस्कार करण्यात आले तिथे त्यांनी आईवडिलांचे मृतदेह जाळलेले पाहिले. त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले. तो घरी परत आला आणि मालमत्तेकडे पाहिले, ज्यासाठी त्याचे आईवडील नेहमीच लढले. आज काय उरले आहे? ज्यांनी त्याची काळजी घेतली, ज्यांनी त्यासाठी संघर्ष केला, ते हे जग सोडून गेले. त्याच्या वडिलांनी जे काही कमवले ते इथेच सोडून गेले. एक दिवसापूर्वीपर्यंत त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत होते. अनेक विचारांच्या वावटळीत त्यांचे मन होते. त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली होती. त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे, पण तो समजू शकला नाही आणि पुन्हा तो गुरूंकडे गेला. त्यांना पाहून गुरु म्हणाले, आयुष्यात काही दुःख आहे का? धवल म्हणाला, नाही, आयुष्यात दुःख नाही, सर्व काही ठीक चालले आहे. पण आज माझ्या आईवडिलांचे निधन झाले आहे. या घटनेने मला खूप दुःख झाले आहे आणि मी त्रस्त झालो आहे. गुरुजी म्हणाले, यात दुःखी होण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाला एक दिवस मरायचेच आहे. कोणीही जगले नाही आणि कधी जगणारही नाही. एक दिवस तुम्हालाही मरायचे आहे. कदाचित उद्या मरणही येऊ शकतं. धवल म्हणाले, काय म्हणताय गुरु? मी पण मरेन, पण मी अजून लहान आहे. गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यांना येतो या भ्रमात सर्वजण जगत आहेत. पण आजही काही वेळा तरुण आणि म्हातारे मृत होतात, मुले मरतात. मृत्यूचा वयाशी काहीही संबंध नाही, त्याचा प्रत्येकावर परिणाम होतो. मृत्यूचा वयाशी काही संबंध नाही, त्याचा प्रत्येकावर परिणाम होतो. गुरूंचे हे शब्द धवलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला. पण त्याचे मन अजूनही अस्वस्थच होते. त्याला रिकामे वाटले नाही. तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहिला. तो जगात का आला आहे? का जगतो आहे? हे खाणे पिणे हेच जीवनाचे ध्येय आहे का? असं वाटू लागलं.
मरून एक ना एक दिवस तर मरून जायचंच आहे, असं का? असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात घर करून निर्माण होते. पण त्याला त्याच्या एकाही प्रश्नाची उत्तरे मिळत नव्हती. त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढतच होते. गुरु म्हणाले, प्रत्येक मनुष्य आयुष्यभर संपत्ती, आदर, कुटुंब, प्रतिष्ठा, मित्र, शत्रू इत्यादी जमा करतो. गुरूंनी त्यांना विचारले, जमा केलेल्या वस्तूंमधून आपण काही सोबत घेऊ शकतो का? धवल म्हणाले, कोणीही माणूस सोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. तो फक्त एकटाच असतो. तो फक्त एकटाच जातो. माझ्या आईवडिलांनीही तेच केले. माझ्या आईवडिलांनीही एवढी संपत्ती कमवली, संपत्तीसाठी भांडणं केली, पण शेवटी त्यांना इथेच ठेवून जावं लागलं. काही सोबत घेतले होते, त्यांनी सर्व काही संपत्ती, वैभव सर्व काही येथे सोडून गेले. गुरु म्हणाले, आता माझा मुद्दा काळजीपूर्वक ऐका. या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही. गोष्टी आपल्यासमोर असतात, पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्नही करत नाही. या जगात आपल्याला जे जमवायचं आहे ते आपण प्रेम, द्वेष, राग, मत्सर यात विभागलो आहोत. आपण क्रोध, पैसा, पद, प्रतिष्ठा, आदर, ओळख, धर्म, जात अशा हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलो आहोत. आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये जगत आहे. या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही. त्यांना त्याचे समाधान कधीच मिळत नाही. कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ती फक्त माणसाची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे माणसाला त्यांच्या प्रश्नाचे समाधान कधीच मिळत नाही. तर या सगळ्या पलीकडे जर तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर मृत्यूपूर्वी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विखरून जाऊ नका. तेव्हा सगल म्हणाले गुरुजी, तेव्हा सरळ म्हणाले गुरुजी, आपण हे जग सोडून जावे का? आपण आपल्या सर्व इच्छा मारून टाकाव्यात का? कोणावर प्रेम करू नये, पैसा गोळा करू नये, आदराची आशा सोडली पाहिजे का? माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात. जसे डोंगरावरून पडणारा दगड ज्यावर पाहायला अस्वस्थ होण्यावाचून आणि काहीतरी गमवण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते, त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात. त्याचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पनेत जात राहते आणि ते दुखावतेही. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन गोळा करते तेव्हा ते जे काही करते ते त्याच्या नियंत्रणात असते. मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होतात. यावर सबल म्हणाले की तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे. धन्यवाद. स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करेन. गुरुजी म्हणाले की मानवी शरीरात भरपूर ऊर्जा आणि शक्ती आहे, परंतु ती निरुपयोगी गोष्टींमध्ये विभागलेली आहे, निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतलेली आहे. हे एका अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे. ते लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता असेच विनाकारण त्याचा दुरुपयोग केला जातो. हे एक अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे. ते लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहे. म्हणून तुमची जाणीव या शक्तीवर केंद्रित करा आणि ती शक्ती आणि ती गोळा करा. धवलच्या त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्याने शिक्षकांचे आभार मानले आणि शांतपणे निघून गेले. तुझी सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. बघा, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पण या कथेतून एकच समजतं की प्रत्येकजण दुःखात असतो, प्रत्येकजण संकटात असतो, पण तुम्ही विखरून जाऊ नका. तुम्ही विखरून गेले की आयुष्य संपल्यासारखे वाटते. मनाला खूप अस्वस्थ वाटतं, पण दुःखी न होता, अस्वस्थ न होता स्वामींवर विश्वास ठेवा, गुरूंवर विश्वास ठेवा. तुम्ही प्रत्येक गोष्टीतून तारले जाल, प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मार्ग निघेल आणि तुम्ही तुमचे आयुष्य एकदम सुखी, समाधानी आणि शांततेने जगू शकता. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.